हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 9. संजय उवाच. एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परमं तपः न योत्से इति गोविन्दम् उक्त्वा तूषिणीं बभूवः. श्लोक क्रमांक 10. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन् इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषिदन्तम् इदं वचः. संजय म्हणाला, अशा प्रकारे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी भगवंत श्रींना सांगून एवं मी युद्धच करणार नाही असं भगवंत श्रींना गोविंदांना स्पष्ट सांगून तो गप्प झाला. भरतवंशी धृतराष्ट्रा दोन्ही सैन्यांच्या मध्ये विषाद करत असलेल्या त्याला अंतर्यामी भगवंत श्री सुहास्य वदनाने असं म्हणाले. अर्जुन भगवंत श्रींना शरण गेला आहे. आपला वैचारिक गोंधळ झाल्याचं मान्य करत आहे. आपला मानसिक गोंधळ कशानंही शांत होणार नाही असं सांगत आहे. आपल्याला चांगलं वाईट, योग्य अयोग्य यातील काहीच कळत नसल्याचं सांगत आहे. भगवंत श्रींना आपला गुरु करून या समयी योग्य अशा उपदेशाची याचना करत आहे. याच वेळी आपण युद्ध करणार नाही असं ठामपणे जाहीर करून रथात गप्प बसला आहे. अर्जुनाला एका गोष्टीची जाणीव आहे की युद्ध करून त्याला राज्य मिळेल, परंतु स्वजनांच्या वधाची त्याच्या मनातील शंका तशीच कायम राहील आणि ती त्याला पुढे आयुष्यभर सलट टोचत राहील की आपण जे केलं ते योग्य केलं की नाही. म्हणून तो भगवंत श्रींना शरण गेला आहे. एकदा शरण गेल्यावर, गुरु केल्यावर, गुरुपदेशाची याचना केल्यावर त्याला स्वतःला आता मत उरलेलं नाही हे तो त्याच्या विमनस्क अवस्थेत विसरला आहे. परंतु भगवंत श्री ऋषिकेश अंतर्यामी आहेत. त्यांनी त्यांच्या लाडक्या प्रिय शिष्याची मनस्थिती अचूक ओळखलेली आहे. अर्जुन स्वतःचेच निर्णयावर खुश नाही हे त्यांनी ओळखलेले आहे. त्याला या स्थितीतून बाहेर आणणं आवश्यक असून त्यासाठी त्याला उपदेशाची नितांत आवश्यकता आहे हे त्यांनी ओळखलं आहे. म्हणून जशी तुझी इच्छा असं म्हणून रथ मागे न वळवता ते त्याला उपदेश करू लागले आहेत. भगवंत श्री हसून उपदेशाला सुरुवात करत आहेत. त्यांना या शूरवीराचा हा असा नेभळटपणा पाहून विस्मय वाटत आहे. त्याला जागं करायला, त्याच्यातील स्वत्वाचा अहंकार फुलवून त्याला त्याच्या नियोजित स्वकर्माला प्रोत्साहित करायला, त्याचा स्वाभिमान डिवचायला भगवंत श्री हसत आहेत. रणांगणावर मर्दुमकी गाजवण्यासाठी आलेल्या अर्जुनाची एकदम भीतीने दयनीय झालेली अवस्था पाहून भगवंत श्रींना हसू येत आहे. स्वतः अनिश्चित अवस्थेत असलेला अर्जुन युद्ध करणार नाही असं निश्चित विधान करत आहे. त्याला भगवंत श्री हसत आहेत. निर्णय घेतल्यावर त्याची अंमलबजावणी घेतलेल्या निर्णयाच्या बरोबर विरुद्ध अशी अर्जुन करत आहे. त्याचं भगवंत श्रींना हसू येत आहे. संजयाने तेवढ्यात अर्जुनाला शत्रूला ताप देणारा असं म्हटलं आहे. अर्जुन भर रणांगणावर युद्ध करणार नाही असं म्हटल्यावर संजयाला बहुधा धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर आनंदाची उकळी फुटलेली दिसली असावी. ती अनाठायी आहे हे धृतराष्ट्राला कळावे म्हणून ते अर्जुनाला शत्रूला नेस्तनाबूत करणारा असं म्हणून लगेच भगवंत श्रींनी सुहास्यवदने अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केल्याचं सांगत आहेत. भगवंत श्रींनी गीतोपदेश केला आहे. स्वपक्ष आणि शत्रुपक्ष यांच्यामध्ये, धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये. ते रणांगणावर अध्यात्म, वैराग्य, विवेक यांचं तत्त्वज्ञान सांगत आहेत. यास्तव गीता अखिल मानवांना कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही काळी उपयुक्त व्हावी हाच यामागील हेतू
भगवंत श्रींचा दिसून येत आहे. भगवंत श्रींचा हा पूर्णावतार आहे. यानंतर भगवंत श्री येथे अवतार घेणार नाहीत. यास्तव येथून पुढे मानवाने कसं वागावं याचं ज्ञान ते गीतेद्वारे देत आहेत. आपण हा आत्मकल्याणकारी उपदेश सेवन करायला सद्भावे प्रणिपात करून योगेश्वर चरणी आसनस्थ होऊया. हरिओम.